तर प्लॅनिंग जसे ठरले होते आज सरांना भेटायचे आणि शेंगा द्यायचे, पण प्लॅनिंगमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे. भुईमुगाच्या शेंगा खराब झाल्या आहेत. तर सरांसंगे बोललो होतो, सरांना वाईट वाटले की सर म्हणले की तू मागवायच्या अगोदर सांगायला हवे होते. पण मी विचार केला की सरांना आवडेल ना आवडेल आपल्याला काही माहीत नाही सरांच्या बाबत. सो आपण जस्ट थोडंफार मतलब ट्रायलसाठी आपण जस्ट मागवून घेऊया, काय होतील ते बघूया. आणि माझ्या पण लक्षात नाही की याला वाळवत पण ठेवायला लागतील, म्हणजे उन्हात ठेवायला लागतील तर ते व्यवस्थित होतील. मी असंच डिपार्टमेंटमध्ये ठेवल्या होत्या. तर आता ह्या संपूर्ण शेंगा खराब झाल्या आहेत. आणि सर इस्रो नासामधून सायंटिस्ट होते, त्यांची प्रोफाईल स्ट्रॉंग होती. मला वाटलं की सरांना आवडणार नाही, म्हणून म्हटलं थोडेसे आपण मागवून बघूया. तर सरांच्या वडिलांचे स्वप्न असे होते की आपण इंडियासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करूया, तुम्ही इंडियामध्ये राहा आणि इंडियासाठी कॉन्ट्रीब्युशन करा. इस्रो नासा वगैरे सायंटिस्ट नको आहे आपल्याला, तर तुम्ही इंडियामध्ये या आणि कॉन्ट्रीब्युशन करा. तर सरांच्या वडिलांनी जसं बोलले होते तसं सरांनी केलं आणि ते परत ते आले भारत देशामध्ये आणि ते IIT जोधपूरमध्ये प्रोफेसर आहेत आत्ता. तर त्यांच्यासाठी मी भुईमुगाच्या शेंगा मागवल्या होत्या. तर अशा प्रकारे भुईमुगाच्या शेंगा आहेत, पण संपूर्ण खराब झाल्या आहेत. बघू शकता मी काढल्या आहेत पण संपूर्ण खराब झाल्या आहेत. तर आता ह्या डिस्पोज करायला हव्या, आपल्याला कचराकुंडीत फेकाव्याच लागतील. बघू शकता 1300 किलोमीटरहून प्रवास करून आल्या होत्या शेंगा आणि संपूर्ण खराब झाल्या आहेत, काही करू शकत नाही. तर आपण रिऑर्डर पण केल्या आहेत. घरच्यांना सांगितलं आहे कसल्याही परिस्थितीत मला शेंगा हव्या आहेत आणि तुम्ही मला द्या, म्हणजे पोस्ट करा इकडे. तर आता आपण डिस्पोज करूया शेंगा. थोडेसे यावरील लेबल वगैरे काढूया आणि नंतर डिस्पोज करूया, कारण यावरती मोबाईल नंबर्स वगैरे सर्व काही लिहिले आहे. फक्त जे आपण नाव लिहिले होते ते फक्त पाटी काढून घेतली, कारण कुठेही आपला नंबर वगैरे किंवा ॲड्रेस मेन्शन ना होऊन दे, मेन्शन नाही झाला पाहिजे. आणि संपूर्ण शेंगाचा बॉक्स आपण आत्ता डिस्पोज केला आहे डस्टबिनमध्ये. आणि आता आपण डस्टबिन पॅक करूया आणि हात धुया मस्तपैकी. पाणी पण स्वच्छ येत आहे. डिपार्टमेंटच्या सर्व काही लाईटी बंद करून आपण आता रूमवरती निघालो आहे. डिपार्टमेंटची चावी पण आपल्याकडे आहे, पण सम प्रायव्हसी इश्यू आपण दाखवू शकत नाही आहे. सरांनी आपल्याला डिपार्टमेंटची पण चावी दिली आहे. डिपार्टमेंट खूप मोठे आहे. तर त्या सायकलपासून इकडे त्या लाल कलरच्या पाण्याच्या पाईप जवळ इथेपर्यंत एवढे डिपार्टमेंट आहे. अशा प्रकारे याला बम्प्स म्हणतात. तर बम्प्समध्ये डिपार्टमेंट आपल्याला भेटले आहे. 2 मिनिटं चावी आपण लावूया, व्यवस्थित लॉक करूया. रेड कलरपासून तेथून बघू शकता वर किती उंच आहे, तिथून इकडे म्हणजे सायकलपर्यंत एवढे डिपार्टमेंट भेटले आहे. तर अंदाज लावू शकता की आत किती जागा असेल. तर आता आपण सायकल पण अनलॉक करूया. सायकल पण अनलॉक केली आहे. ड्रेस बघू शकता जशी इस्त्री सकाळी होती तशीच इस्त्री आहे. तर वातावरण पण खूप मस्त झाले आहे. स्टुडंट अजून रिसर्च करतात लॅबमध्ये. आपले काम झाले आहे आजचे, तर आपल्याला उद्या सकाळी आता यायचे आहे. मस्त दिसते ना हे बम्स. तर आजकाल व्हिडिओ बघून स्टुडंट किंवा सिनियर ज्युनियर कमेंट करतात इंटर्नशिप कशी घ्यायची. तर त्याबद्दल डेडिकेटेड व्हिडिओ आपण बनवूच. एक दिवस आपण व्यवस्थित बसून इंटर्नशिपबाबत माहिती देऊया. तर आत्ता आपण तुम्हाला IIT जोधपूर दाखवतो. इकडल्या साईडला ही सर्व बॉर्डर दिसते. डायरेक्टर हाऊस आहे. आउटसाइड व्ह्यू बघायसाठी अलाउड आहे. बघू शकता डायरेक्टर हाऊस अशा प्रकारे दिसते. डायरेक्टरांचे घर आहे. आणि सिक्युरिटी अशा प्रकारे सिक्युरिटीचे गेट्स आहेत, स्मॉल लावले आहेत, जेणेकरून गाड्या वगैरे येऊ नये किंवा इन फ्युचर काही प्रॉब्लेम झाला तर हे जे म्हणजे साखळीसारखे दिसते ते ओढून सर्व रस्ता ब्लॉक करायला यावा, यासाठी हे सिक्युरिटी आहे. बघू शकता डायरेक्टर हाऊस आणि डायरेक्टर लॉन. डायरेक्टर लॉन फॅसिलिटी खूप भारी आहे IITची. म्हणजे प्रोफेसरांना, सरांना डायरेक्टर होणे पण एवढे सोपे नाही आहे. 30-40 वर्षे तुम्हाला टीचिंग वगैरे करायला लागते.
रिसर्च करायला लागतात, रिसर्च पेपर पब्लिश करायला लागतात. एवढे इझी काम नाही आहे डायरेक्टर बनणे. रात्रीचे IIT जोधपूर. सिक्युरिटी आहे, बम्सना सिक्युरिटी असते. 200-300 मीटर अंतरावर सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात. रिसर्च आहे, हलकेत नसते यांचे. इंडिया फ्लॅग इन फाउंटेन, माय फेवरेट लोकेशन. रात्री तिथेच बसून मी व्हिडिओ बनवला होता. तिथे एक बसायला सेटिंग एरिया आहे, तिथे बसून. हे फाउंटेन आहे, आज पण चालू नाही आहे. आणि टनल्स, इमर्जन्सी टनल्स, आणि आपल्या भारताचा फ्लॅग मस्त दिसते ना. काही सर्वत्र अलोनच आहे. म्हणजे थॉट शेअर करायला कोणी नाही आहे. सो अलोन लाईफ इज बेस्ट. आणि इकडल्या साईडला नॉलेज ट्री. जाऊ आपण लवकरच तिकडे. फिलहाल आपण रूमवर जाऊया, खूप उशीर झाला आहे, 7 वाजले आहेत. तर जेवायचे पण आहे आपल्याला. स्टुडंट आहे तिथे, अभ्यास करत आहेत, बघू शकता. कन्फ्युजन होत आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश, कोणती लँग्वेज कुठे यूज करू काही समजत नाही. फिलहाल आपण रूमवरती जाणे इम्पॉर्टंट आहे. बम्स, सर्वत्र बम्स आहेत. बम्समध्ये डिपार्टमेंट्स आहेत. बेस्ट उपयोग करून घेतला आहे बम्सचा. इथे सर्व कार्यक्रम भरतात, रावण दहन, दिवाळी वगैरे. मग बेसिकली ग्राउंड सारखेच ह्याचा यूज करतात. आणि इथून चालवतात हॉस्टेल. लाईट्समुळे चांगलं दिसत नाही, आता बघू शकता. लेटी व्यवस्थित दिसते. इकडल्या साईडला लेक्चर हॉल आहे आणि टनल्स. साफसफाई चालू केली ती, मध्येच बंद केली तिने. ना इथून रस्ता नाही आहे, पुढून रस्ता आहे. जनरेटर वगैरे आहे, लाईट वगैरे इथून प्रोव्हाइड होते. IIT खूप मोठी आहे, मी पण एवढं बघितलं नाही. हां, हे लेक्चर कॉम्प्लेक्स आहे. किती कॉम्प्लेक्स आहेत माहीत नाही, 1 2 नाही, एकच कॉम्प्लेक्स आहे, त्याला डिवाईड केलं आहे. ते संपूर्ण लेक्चर कॉम्प्लेक्स आहे. इथे बघू शकता, नाश्ता सेंटर आहे. इथे स्टुडंट तिथे बसले आहेत, त्यांच्या फ्रेंड्ससंग एन्जॉय करत आहेत. फिलहाल आपण आलो नाही, त्यामुळे आपण चुपचाप रूमवरती जाणे इम्पॉर्टंट आहे. आपल्यासाठी तेच बेस्ट आहे. हम किसी को नहीं पहचानते, बोलते हैं ना ऐसे, सो वैसे ही ये सब सीन है. बघू शकता अशा प्रकारे आहे. लाईट्स हिने व्यवस्थित केले आहेत. आणि आले आपले हॉस्टेल. हे आपले हॉस्टेल G1. अशा प्रकारे IIT जोधपूर G1 हॉस्टेल. वन 110 आपली रूम. मस्तपैकी आपण सायकल पार्क करूया. दिस इज माय रूम 110. पेन पाडायला. हेअर्स किती जरी व्यवस्थित केले तशा प्रकारेच राहतात. कपडे धुवायला ठेवले होते पण आता धुतले नाही. चला रूम ओपन करूया आणि रूममध्ये जाऊया. अशा प्रकारे रूम आहे. सकाळी थोडेसे आपण व्यवस्थित ठेवले नाही आणि गडबड झाली होती आपल्याला आज पण.
सर लवकर येणार होते. आपण सकाळी 9 वाजता आवरून गेलो आहे. नाश्त्यासाठी 8 वाजता गेलो होतो, त्यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थित करणे जरुरी आहे. तर असेच आहे, सिंगल रूम प्रोव्हाइड करतात. हॉस्टेल अशा प्रकारे आहे. थोड्याच वेळात आपण त्याचा टूर पण देऊया, हॉस्टेल टूर घेऊया. आता आपण चप्पल वगैरे काढून मस्तपैकी फ्रेश होऊया. फ्रेश अँड ग्रीन. हां, लास्ट टाइम दिवाळी शॉपिंग. थोडंसं AC पण चालू करूया. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.